दोन कॅनॉन समोरासमोर उभे राहिलेले आहेत। यामध्ये आपल्या जनसेवा पॅनल आपल्या गावामध्ये आपल्या उमेदवारांना मतदान करावं म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या सभेसाठी काही उमेदवारही आपण या ठिकाणी आलेले आहेत। थोडक्यात मी त्या उमेदवारांची आपल्याला ओळख करून देतो। श्री सर्वसाधारण गटामध्ये श्री आरोग्य शिवाजी सांगतो ते येत आहेत। यानंतर गायकर अक्षय गणपत हा होतकरू आणि IT क्षेत्रामध्ये अतिशय प्रावीण्य विद्यार्थी, त्याचबरोबर आपल्याच गावातील एक माजी उपाध्यक्ष, दोन माजी उपाध्यक्ष यांचं चिरंजीव आणि पुतण्या आणि अतिशय चांगलं काम हा मुलगा आपल्या क्षेत्रात करत आहे। त्याचबरोबर गावांनी शिवराम काका हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। यानंतर गोलक दिलीप लक्ष्मण हे सार्वजनिक बांधकाम खात्यामधून सेवानिवृत्त झालेले आहेत। एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पर्यंत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असताना ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांचे मार्गदर्शन आपल्या या संस्थेसाठी लागते। लोखंडे गंगाराम गिनभाऊ हे नेव्हीमधून रिटायर झालेले सेवानिवृत्त झालेले उमेदवार आहेत। महादेव विकास वसंत हे या ठिकाणी उपस्थित आहेत। अतिशय तरुण आणि तडफदार व्यावसायिक उमेदवार आहेत। यानंतर मुंडे महेश शंकर हे बाजार समितीमध्ये आपला चांगल्या प्रकारे व्यवसाय करतात। यानंतर थापाळे भरत पवन हे आपला व्यवसाय करतात। अतिशय सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत असणारी ही मंडळी संस्थेत आपल्या वेळात वेळ काढून संस्थेसाठी काम करतायत। भरत शेठ याही पूर्वी 15 ते 20 वर्ष संचालक म्हणून काम करतायत। रणदीप गोरक्षमथू हे सेवानिवृत्त आहेत। सावंत सुरेश कामू हे कार्पोरेटर क्षेत्रामध्ये अतिशय महत्वपूर्ण असं काम करतायत आणि उपाध्यक्ष म्हणून त्यांनी संस्थेमध्ये गेली 2.5 वर्ष काम केलेलं आहे। शिंगोटे संभाजी भगत भक्ती गावचे हे उमेदवार असून हे BST मधून सेवानिवृत्त आहेत। यानंतर अनुसूचित जाती जमाती खरात सुनील धोंडेबा हे कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहेत। फळ पांडुरंग रामदास संगमनेर विभागातले हे उमेदवार भटक्या विमुक्त जाती जमाती मधील आहेत आणि तेही सार्वजनिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम आहे। यानंतर बोलावले डॉक्टर संकेत सगाजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। MD असून आपला वैद्यकीय व्यवसाय चांगल्या प्रकारे ते करत आहेत आणि उपाध्यक्ष म्हणून त्यांनी आता गेली 2.5 वर्षापासून या संस्थेची धुरा सांभाळलेली आहे। यानंतर महिला राखीव मतदारसंघामध्ये आपल्याच गावच्या सौ शारदा बाळकृष्ण गायकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। यांनाही मुंबईपासून सामाजिक कामाची आवड असून अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम करत आहेत। यानंतर फुले अलका विलास हे रघुनाथ साहेब यांचे मिस्टर चांगल्या प्रकारचे शैक्षणिक संस्था चालवतात
आणि त्या ठिकाणी या त्यांच्या पत्नी आहेत. त्यावेळेस आपल्याकडे जे असणारे उमेदवार आहेत हे सर्व संपन्न, सगळ्या बाजूने सक्षम, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे आपण अशा चांगल्या तरुण तरुण मंडळींना आपल्या बहुमत मताने मत देऊन विजय करावं यासाठी आपल्या समोर आम्ही सर्वजण आलेलो आहोत. थोडक्यात पार्श्वभूमी तर हे स्वर्गीय एच.जी. वडवले साहेबांच्या अधिपत्याखाली म्हणजे त्यांच्या मार्गदर्शन पूर्वी घेतलेलं त्याच मार्गदर्शन आणि त्यांचाच आधारस्तंभ समोर ठेवून आज पुढील वाटचाल हे पेवर आपल्याकडून करत आहे. कुलवडे साहेबांनी यशो मंदिर मध्ये पदार्पण केल्यानंतर 1992 पासूनच्या ज्या निवडणुका त्यांनी त्यांच्या अधिपत्याखाली निवडल्या लढल्या गेल्या, या निवडणुकीमध्ये त्यांचं नेतृत्व या पठाराकडे सर्व समावेशक आणि सर्वांनी मान्य केलं आणि आज तागायत जनसेवा पॅनलच्या नावाने ज्या निवडणुका ते लढले त्या सर्व निवडणुका 100% त्यांनी जिंकल्या गेल्या आणि त्या निवडणुकांमध्ये आपल्याही गावचे अनेक ज्येष्ठ मंडळी होती आणि त्यावेळेस त्यांच्या अधिपत्याखाली तेही निवडून आले. परंतु आता ते नसल्यामुळे ती धुरा मुलांनी सांभाळावी म्हणून मुलगाही पुढे आला आणि संस्थेच्या हिताचं संस्थेसाठी काम करू लागला. परंतु काही गोष्टी सहन होत नाही किंवा युग कुठंतरी दुखावला जातो आणि त्यामुळे मग एकमेकाचं पटत नाही आणि मग आपण आपला स्वतः स्वभाव उभा करायचा आणि वेगळा मार्ग निवडायचा. दृष्टीनं हा योग्य नाही, परंतु त्याला विलाज नाही. म्हणून काही थोड्या कालावधीमध्ये आता संकेतचा व्यवसाय वैद्यकीय व्यवसाय असल्यामुळे त्याने तर स्वतः नसला होता जाऊ दे, जर नसल आपण म्हणतो आपण थांबवून घेऊ. परंतु सभासदांनी जनतेने त्यांना उभारी दिली आणि सांगितलं की असं करून चालणार नाही, कारण आपल्या पाठीमागं स्वर्गीय एच.जी. वडवले साहेबांचं फार मोठे योगदान आहे आणि त्यांनी ज्या प्रकारे जनतेची सेवा केली किंवा संस्थेला ऊर्जित अवस्था दिली, ही पुण्यही आपण घेऊन आपण उतरूया. आपल्याला कळून देणारे सभासद आणि सभासद जे सांगतील ते आपण मान्य करू आणि 4 दिवसामध्ये या पॅनलची तयारी केली. त्याबरोबर हरिभक्त पराग विलास शेठ बरोबर होते, डॉक्टर पवार होते, राजू काळे होते, मी स्वतः होतो, आमचे शंकर होते. या सर्व मंडळींनी उभारी धरली आणि संकेतला साथ देण्याचं ठरवलं आणि आपण हा पॅनल उभा केलेला आहे. शेवटी जनता जागृत आपण आहात, कोणाच्या पारड्यात आपला मत टाकायचं हे आपणच ठरवणार आहात. परंतु जे कार्य वडवले साहेबांचं होतं तेच कार्य पुढे नेण्याचं काम आपण करतोय आणि त्यामुळे आम्ही आपल्याकडून अतिशय कळकळीची विनंती करतो की या पॅनलला भरघोस मत देऊन निवडून आणावं अशी अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. इलेक्शन लागलं का लागलं, राजकारण हे राजकारण वगैरे सगळं बाजूला ठेवून आपण सहकारातली माणसं आहोत आणि ब्राह्मणवाडा हा सहकारातला सुपीक भाग आहे. इथून बराच सहकार वाढला. कोणावर काय टीका टिप्पणी करण्यापेक्षा या सहकारातून या संस्थेला जे बळ मिळालं ती संस्था चांगल्या प्रकारे वाढावी आणि सक्षम माणसं तिथे असावी याकरता आपल्या सगळ्यांचं सहकार्य
हवं आहे. जनसेवा पॅनल इथून मागे 1983 नंतर इलेक्शन लागायला सुरुवात झाली. तिथून पुढे काही बिनविरोध झालंच नाही. पण जनसेवा पॅनल हेच नेहमी उभं केलं गेलं आणि तेच विजयी झाले आतापर्यंत. विजयी पॅनल म्हणजे जनसेवा पॅनल आहे. हे आतापर्यंतचा इतिहास आहे आणि तो इतिहास घडावा म्हणून आपल्या सर्वांच्या समोर एक सुशिक्षित होतकरू नवतरुण मंडळी या सहकारामध्ये उतरून सहकार वाढवावं या भावनेने उभी केलेली ही मंडळी आहे. शैक्षणिक बाबतीत व्यवस्थित आहेत, आर्थिक बाबतीत व्यवस्थित आहेत आणि वैचारिक बाबतीत सुद्धाही व्यवस्थित आहेत. असे गुणवान उमेदवार देण्याची ही जी काही पॅनलच्या माध्यमातून आम्ही तयारी केलेली आहे. शारदाताईंना खंत होती की मी एवढे वर्ष लहानपणापासून म्हणते पण मला कोणी घेत नाही. 1988 पासून कसं आहे की प्रत्येकाला सहकार्याची आवड असते, प्रत्येक जणाला काम करण्याची हौस असते. मग गाव पातळी असू द्या, देश पातळी असू दे की तालुका पातळी असू दे, प्रत्येकाला हा वेळ मिळाला पाहिजे. तशी शारदाताईंना या ब्राह्मणे गावातून उमेदवारी दिली, त्यांना संधी देण्यात आलेली आहे. संस्थेचे माजी उपाध्यक्ष जी.के. गायकर टेंबीच्या देठापासून ज्यांनी कार्य करायचं, त्यांचे संस्कार पुढे काय चालावेत म्हणून त्यांचे चिरंजीव विद्याभूषित त्यांना ही संधी देण्याची पुन्हा एकदा चेष्टा केलेली आहे. तर सर्व ग्रामस्थांनी त्यांच्याकडे नवीन जीकेच्या त्यांच्यातून जीकेचा आदर्श पाहण्याकरता उभे केलेले आहेत. तसेच आपले ॲडव्होकेट गायकर साहेब यांचाही या जनसेवा पॅनलच्या उभारीमध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे. तर आजच्या या शुभदिनी मी सर्वांना विनंती करतो, पांडुरंगाला साक्ष ठेवून विनंती करतोय की आतापर्यंत जी पारंपरिक जी जनसेवा पॅनल आहे या पॅनलला आपण सर्वांनी सहकार्य करायचंय, भरघोस मताने निवडून आणायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मी कर्ज घ्यायला म्हणून बँकेत जायचं किंवा ठेवायला जायचं. बरेचसे आपल्या विभागातील लोक जे काही रिटायर झाले त्यांनी ठेवी एका विश्वासाने ठेवल्या. जेवढ्या ज्या ठेवी आहेत त्यात आपल्या विभागातील सर्व रिटायर्ड माणसांच्या ठेवी जास्त आहेत आणि त्यांना कुठे काही धक्का लागू नये याची सर्व संचालकांनी काळजी. ग्रामीण जीवनाशी आणि शहरी जीवनाशी अतिशय निगडीत आर्थिक नाळ असलेली या संस्थेची जोपासना आणि या जोपासनेचा हा यशोचा मंदिर उभा केला. खरं म्हणजे या यशो मंदिर सहकारी पतसंस्थेचं सर्वच विभागाला अतिशय अभिमान आहे. अशी ही संस्था ब्राह्मणवाडा गावची नाही, अकोले तालुक्याची नाही, संगमनेर तालुक्याची नाही, तर पुणे जिल्हा, अहमदनगर जिल्हा, ठाणे जिल्हा असं विस्तृत स्वरूप असं झालंय. तर मला सभासदांना नम्रतेची विनंती करायची की यशो मंदिरला संकुचित भावनेने पाहू नका. कुणी म्हणतंय यशो मंदिर ब्राह्मणवाड्याची, ब्राह्मणवाडेकर असं करतात. सध्या मी जो व्हॉट्सअपला डिजिटल प्रचार पाहतोय तो अतिशय प्रेरणादायक वाटतो. का असं केलं जातं? गावांना टार्गेट का? इथली सहकाराची माणसं फार मोठी आहेत आणि या माणसांनी फार मोठं योगदान केलंय. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये या योगदानाचा फार मोठा वाटा आहे. आम्ही पण गाव पातळीवर सहकारी संस्था चालवतो, मग त्या दूध संस्था असो, सोसायटी असो किंवा इतर माध्यमातून सहकार्य. म्हणजे ग्रामीण मराठी माणूस हा सहकारातूनच पुढे झालेला आहे. असो लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये निवडणुका अटळ असतात आणि ही तर फार मोठी संस्था अशी उत्तुंग अशी संस्था असल्यामुळं निवडणुकी अटळ आहे. सर्वच माणसं आपली आहेत. आज या ठिकाणी सभासदांना जनसेवा पॅनलने निमंत्रित केलं, त्याच सभासदांना उद्या दुसरा पॅनल निमंत्रित करेल. सभासदांना प्रत्येकाचं म्हणणं ऐकण्याचा अधिकार आहे आणि शेवटी ते स्वतः ठरवणार आहे. मी जास्त काही सांगत नाही, परंतु या संस्थेची अशीच नेत्रदीपक यशस्वी वाटचाल भविष्यामध्ये फार मोठी हो
आणि या महाराष्ट्राचं हित आणि या महाराष्ट्रामध्ये या संस्थेचा नावलौकिक असाच उत्तुंग वाढत राहू अशा प्रकारची शुभेच्छा देतो। आणि ज्या निमित्ताने खेळीमेळीच्या वातावरणाने जी निवडणूक चालली ती अशाच पद्धतीने खेळीमेळीने राहून द्यावी आणि जो काही जनता कौल देईल, जो काही सभासद कौल देईल त्या सभासदांचा कौल आपण सर्वजण मान्य करू आणि ही संस्था मोठी करू एवढीच विनंती करतो। आणि सर्व उमेदवारांना मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो। थांबतो। जय सरकार, जय। जनसेवा पॅनलच्या संस्थेच्या निवडणुकीसाठी उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी, आपण या ठिकाणी या संस्थेची पंचवार्षिक योजनेची निवडणूक जाहीर झालेली आहे, त्याचे कामकाज सुरू झाले। आपण सगळं संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित, उमेदवार उपस्थित आहेत आणि त्यांची अपेक्षा सर्व सभासदांकडून आहे की आम्हाला चांगल्या मताने आपण निवडून द्यावं। संस्थेचे कामकाजामध्ये असलेले या पॅनलमध्ये काम करणारे जुनेही सभासद या पॅनलमध्ये, त्यांनाही कामाचा अनुभव आहे, त्यांनी या ठिकाणी संस्थेचं आतापर्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांची इच्छा आहे की आम्हाला इथून पुढे काम करण्याची संधी आपण द्या आणि ती द्यावी अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो। आणि जनसेवा पॅनलला चांगल्या मताने निवडून आणा अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द पतसंस्था मध्ये मुंबई या ठिकाणी सन 2025च्या या भरलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी जे प्रचार सभा आहे रामवाडा या ठिकाणी प्रचार सभेचे अध्यक्ष रामवाडाचे सरपंच शिवाजी गायकर, आमचे मार्गदर्शक आता रामवाड्याचे माजी सरपंच जेव्हा गायकर, त्यांच्या समित असलेले ॲडव्होकेट अशोकजी हांडे, गुलाबजी आर्मी साहेब तसे सर्वच सभासद आणि इथे चिंतक या ठिकाणी यांच्या सभेच्या प्रचार सभेच्या निमित्ताने उपस्थित आहात। खरं आता जे आता गुरु आरोग्य साहेबांनी जे सांगितलं की जे डिजिटल जो प्रचार चालू आहे तो प्रचार कसा असतं, एखाद्याचं वैयक्तिक मत असतं परंतु त्याचं सार्वजनिक स्वरूप म्हणजे आरोग्य साहेबांचा जो मुद्दा होता की वैयक्तिक मत तुम्ही सार्वजनिक ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करताय तो तुम्ही थांबवला गेला पाहिजे। आणि खरं पाहता यशोमंदिरचा माझा संबंध 1996 साली खरं प्रथम आला, तो आमचा युगल कला क्रीडा संवर्धन मंडळ होतं आणि एक या ठिकाणी एक क्रिकेटचं स्पर्धा भरण्याचा आमचा एक हे होता म्हणजे मनोदय होता, तो आमचा पूर्ण झाला की त्या टायमाला नाण्याच्या ज्या 2 बाजू आहेत म्हणजे यशोमंदिरच्या खऱ्या अर्थाने 2 बाजू ज्या आहेत ते मी जाणीवपूर्वक सांगेन आणि माझं थोडंसं मन मला मोकळं करायचंच आहे। एम जी गायकर साहेब असतील आणि जी हुल्लोळे साहेब असतील म्हणजे पठार भागाचं जे नेतृत्व आहे ते अतिशय प्रलग म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने करणारे कार्य। आणि 94च्या आमच्या क्रिकेटच्या स्पर्धा आमच्या स्थानिक पातळी आणि आमच्या बरोबर, परंतु आम्हाला सहज अशी सूचना मिळाली किंवा आम्ही याच्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो किंवा बक्षीस तुम्हाला देऊ शकतो। त्या कारणाने 96 साली माझा संपर्क आला आणि खरोखर नाण्याच्या या 2 बाजू होत्या यशोमंदिर सहकार कंपनीच्या, त्यामध्ये नाही बोलतो सर एम जी गायकर आणि एन जी। तर एकंदरीत जर पाहिलं तर 47 वर्षाचा आलेख या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे आणि नेहमी संख्याशास्त्र कसं असतं प्रत्येकाचा अभ्यास त्याच्याकडे असतो। संख्याशास्त्र पाहिलं तर 11 आहे, इकडे जर पाहिलं तर 11 तर खऱ्या अर्थानं जनसेवा पॅनल आमचे मामाश्री आदरणीय आहे आमच्या मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने आमचं जे मूळ आहे आमचे फापळे बरोबरचे आमचे सर्व मामाश्री विलास मामा यांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे की या गोष्टी घडायलाच नव्हत्या पाहिजे किंवा आतापर्यंत 11 वेळा तुम्ही बोलला इलेक्शन झालेले आहे त्यामध्ये जे जनसेवा पॅनल या नावानेच तो विजय त्यांनी या ठिकाणी प्राप्त केलेला आहे। आणि आज या ठिकाणी जे जनसेवा पॅनलचा जो प्रचार सभाचा या ठिकाणी आपण सभा घेतोय त्यामध्ये खरं पाहता मी सुभाषचंद्र वारंवार बोलत असतो किंवा नव्या पिढीला वारंवार सांगत असतो की एक जुनी बोलायला काही हरकत नाही, सहजगत्या ते नाव त्या काळात गेलं असेल आजही ते नाव या ठिकाणी आहे, परंतु नवीन या ठिकाणी भाची पुतणे नवीन काम असावं। सुभाषिक मी डायरेक्ट बोलतो म्हणजे माझा काय कोणाचा बोलण्याचा रोष नाही,
परंतु जसं मला कळतंय 96 सालापासून या देशामध्ये शिकत आहे की बीपीएलचा अर्थच मला कळत नव्हतं. एक 10 वर्षानंतर मला 2007ला मला बीपीएलचा अर्थ कळाला नेहमीच आहे. मग थोडासा विचार पडला की आता ओघांनी आमचे भरतमामा असतील किंवा भुजबळ साहेबांचे जवाहरलाल भुजबळ साहेब असतील, आमचे नवने शिवाजीदादा असतील, तीच परंपरा आपण आता कुठपर्यंत चालवायची, नव्या पिढीला त्या ठिकाणी चान्स मिळाला पाहिजे या उद्देशाने. खरं तर ही गोष्टच व्हायला नव्हती भुजबळ साहेब, पण अनावगाने झालेले त्याचा इतिहास थोडासा अंतर्गत आम्हालाही काही गोष्टी माहिती, परंतु हे जाहीर सांगितले ते बोलत नाही. असं फक्त लढाई करताना संस्था यशो मंदिर याची प्रगती तुमचा मी जो हे वाचला आहे, तुमची 1000 कोटीची पुढची ही आहे, म्हणजे अनामिका आहे तुमच्या समोरचे जी समजा जो पॅनल आहे त्यामध्ये आपल्या नाते संबंधितच लोक आहेत. फक्त याच्यामध्ये कुणाचा एकमेकांशी संघर्ष झाला नाही पाहिजे. जर 5 वर्षातून एकदाच येत असतं, परंतु ग्राउंड लेवलला आपल्या प्रकार आहे सगळे एकमेकांना अवलंबून असतात. म्हणून कुणाचंही मन न चुकवता शेवटी ज्यावेळेस पॅनल तुमचे जाहीर झाले त्याच टायमाला तुमचं हिंमतदान जवळजवळ फिक्स झालेलं असतं. आणि या ठिकाणी मतदान करतेवेळी सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. आपल्या घरातीलच कधी कधी मतदान विसरून राहतात, म्हणजे मेंबर लोक किंवा आता जे उमेदवार आहेत ते तर प्रचार करतायच, परंतु समजा उदाहरणार्थ माझ्याच घरात 3 मते आणि प्रचार समिती मी माझं मतदान करून घेतो, पण कदाचित माझ्या मंडळीचं मतदान राहतं मी 4:30च्या नंतर लक्षात झालं. कृपया जे कार्यकर्ते असतील प्रचारक असतील त्यांनी याची काळजी घ्यायची आणि जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी जनसेवा केंद्राला आपण या ठिकाणी करायचंय. या जनसेवा केंद्राला मी माझ्या वैयक्तिक म्हणजे शिवाय वैयक्तिक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. सभेचे अध्यक्ष ब्राह्मणवाडा गावचे उपसरपंच सन्माननीय सुभाष गायकर आणि उपस्थित सर्व सभासद मतदार सहकारी पतसंस्थेचे शिल्पकार व सहकार वर्षी स्वर्गीय फुलोळे साहेब यांच्या प्रेरणेने स्थापन झालेले जनसेवा मंडळ. खरोखर आज आपण बघतोय दरवेळेस आपल्याला 5 वर्षांनी निवडणूक लागली जाते, परंतु ह्या वर्षी ही खूप प्रयत्न केले समझोता करण्याचा. अध्यक्षांनी केला, अध्यक्ष डॉक्टर संजय फुलोळे साहेबांनी केली, त्याचबरोबर सुरेश सावंत आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष, आपले माजी अध्यक्ष सगळ्यांची समझोता करून एक मीटिंग लावली गेली, परंतु त्या मीटिंगला ते उपस्थित न राहिल्यामुळे आपले हे 2 विभागची पॅनलची विभागणी झाली. कारण काय तेही आपलेच आहे हे आपलेच आहे. पण मला एवढंच सांगावं असं वाटतं की मी 1988 पासून ह्या यशो मंदिर पतसंस्थेची कार्यरत आहे, परंतु मला कधी संधी दिली नाही. मी प्रत्येक वेळेस विरोधातच लढत गेली आणि आज मला ह्या जनसेवा पॅनलमधून जी संधी मिळाली त्या संधीसाठी मी संस्थेसाठी संस्थेच्या विकासासाठी मी नक्कीच काम करेन. मी एवढंच तुम्हाला सांगेन की त्या जनसेवा पॅनलला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या आणि आपल्या यशो मंदिर विकासासाठी संस्थेच्या विकास कामासाठी आम्हाला मतदान करा. आज आम्ही हे आमचा असा एक संकल्प आम्ही हाती घेऊन आलेलो आहे. जनसेवा पॅनल सुशिक्षित, अनुभवी आणि प्रगतीशील नेतृत्व आहे. सभासद बंधूंनो, जनसेवा पॅनल हे फक्त एक पॅनल नाही तर एक जबाबदारी आहे. आपल्या पॅनलमध्ये डॉक्टर, अभियंते, आर्किटेक्ट, समाजसेवक, प्रशासकीय अधिकारी आणि उद्योजकतेतील तज्ञांचा समावेश आहे. हे सर्व उमेदवार उच्च शिक्षित असून त्यांच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव संस्थेच्या विकासासाठी आणि सभासदांच्या हितासाठी मोलाचा ठरणार आहे. संस्थेच्या विकासासाठी आम्ही ठोस निर्णय घेतले. मागील 2.5 वर्षात संस्थेचे व्यवसाय 70 ते 100 कोटी रुपयांची वाढ झाली. सभासदांना कधी नाही पण गेल्या वेळेस सर्व सभासदांना 10% लाभांश आणि कर्मचाऱ्यांना 9% बोनस देण्यात आला. डिजिटलायझेशनद्वारे बँकिंग सुविधा अधिक सोयीस्कर केल्या जाणार आहे. कर्मचाऱ्यांची वेतनवाढ केली आणि संस्थेच्या एकूण आर्थिक स्थैर्यासाठी भक्कम पावले उचलली. ज्यांच्या पॅनलच्या भविष्यातील संकल्पना अशा आहे: मोबाईल ॲप,
डिजिटल सुविधा, सभासदांना घरबसल्या सेवा मिळण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी मायक्रो फायनान्स सेवा, ग्रामीण भागातील सभासदांसाठी विशेष योजना, यशोदित बँकिंग सेवा, नवनवीन आर्थिक सुविधा आणण्याचा आम्ही संकल्प घेतला. सहकार चालविका बळ देण्यासाठी, संस्थेच्या आर्थिक सहकार्यासाठी आणि सभासदांच्या उज्ज्वल भविष्यासाठी 6 एप्रिल रोजी आपल्या मानचिन्हाला आपला अमूल्य वेळ काढून आम्हाला मतदान करा आणि आमच्या सर्व जनसेवा कार्याला विजय करा. धन्यवाद. जय सरकार. आदरणीय उपस्थित असलेले पॅनलचे सर्व उमेदवार, ज्यांनी 5 वर्ष उत्तम प्रकारचं काम केलं, ते डॉक्टर संकेत खुळवळे, त्यांचे सर्व सहकारी, या गावातील जुने जाते सर्व कार्यकर्ते आणि उपस्थित बंधू, पतपेढी आणि पतसंस्था हा एक विश्वासाचा भाग आहे आणि विश्वासाच्या याच्यावरच ह्या पतसंस्था आणि पतपेढ्या चालू असतात. कैलासवासी सगाजीरावांनी मुंबईत राहून सहकार्यांना जवळ करून, शिवाय ग्रामीण भागातून गेलेला माणूस शहरात जायचं, तिथे एक पतसंस्था काढायची, पतपेढी काढायची, हा संकल्प त्यांनी त्या काळामध्ये ठरवला. आज ते हयात नाही, परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आशीर्वादाने जी काही संस्था पुढे चालू राहिली ती उत्तम प्रकारची चालू राहिलेली. बऱ्याचशा वेळा असं होतं का ह्या राज्यामध्ये आपण दररोज वाचत असाल का पतपेढ्या आणि पतसंस्था एवढ्या बंद पडल्या. माणसं विश्वासाची नसली, प्रामाणिक नसली, संस्था व्यवस्थित पाहणारी नसली, तर आज सगळ्या त्या संस्थांचा बंद पडलेल्या आहे. कोणीतरी त्याच्यात चेअरमन होतं, कोणीतरी डायरेक्टर होतं आणि त्या असलेल्या ठेवीदारांचा गैरविश्वास उभा करतात. आपल्या अकोले तालुक्यातच मोठमोठ्या पतसंस्था 2-3 बंद पडले. तुम्हाला माहित असेल, गणोरे हे माझ्या कार्यक्षेत्रातलं गाव, मी जिल्हा परिषद सदस्य आहे त्या गटातलं. दोन्ही पतसंस्था अशाच बंद पडलेल्या. 50-100 कोटीच्या ठेवी असताना ह्या लोकांनी, सर्वसामान्य माणसांनी व्याज जास्त मिळतं, डायरेक्टर सांगतात, संचालक सांगतात म्हणून ठेवी ठेवायच्या आणि त्या ठेवीचा विनियोग स्वतःच्या नातेवाईकांसाठी, स्वार्थासाठी करायचा आणि बिचाऱ्या ठेवीदारांना पैसे मिळत नाही, एवढी गंभीर अवस्था होती. आणि म्हणून जो चालक आहे, जे चालवणारे, ते विश्वस्त असे असले पाहिजे का ते भरोशाचे असले पाहिजे, त्यांच्याकडं हिंमत तेवढी असली पाहिजे, दृष्टी असली पाहिजे. आणि म्हणून सगाजीरावांच्या मार्गदर्शनाखाली जे काय आता पॅनल जो केलेला आहे, ते उमेदवार जर पाहिले तर सर्व शिकलेले उमेदवार आहेत, ज्यांनी काम केलंय त्याच्यामध्ये गेली 7-8 वर्ष 4-5 टर्म काम केलेलं आहे, त्याचा पूर्ण अनुभव घेतलेला आहे. मी तर मला वाटतं मागच्या टर्मला मी काही सभासद नव्हतो, परंतु ह्या टर्मला सभासद झालोय आणि आता मला पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळणार. मला वाटतं माझ्या कुटुंबातले जवळजवळ 20-22 सभासद. मी देवकर साहेबांच्या आणि शिवाजीरावांच्या याच्यामुळे जवळ आलो. मी कर्जाचं सुद्धा बऱ्याचशा पतसंस्था पाहिलेल्या आहेत. मला तर गायकर साहेब अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन गेले 10 वर्षापासून म्हणतात चेअरमन होते. पण ह्या पतसंस्थेचे चेअरमन व्हायचं म्हटल्यानंतर आणि संचालक व्हायचं म्हटल्यावर ही जबाबदारी एवढी वाढती की एखादा उद्योग चालवलेला बरा किंवा एखाद्या तालुका लेवलचं एखाद्या संस्थेचं पद घेतलेलं बरं, कारण आर्थिक व्यवहार असतात त्याच्यामध्ये.
बारकाईनं पाहिलं पाहिजे, त्याच्यात वेळ दिला पाहिजे. लोक जे काही पैसे देतात आपल्या विश्वासावर ठेवत असतात. बऱ्याच वेळा असं झालं का लोक विश्वास देतात, त्या विश्वासाला जर तडा गेला तर त्या संस्थेचं सुद्धा भवितव्य वाईट होतं. आणि म्हणून ही संस्था ही मर्यादित फक्त तालुक्यापुरती नाही, ही जिल्ह्यापुरती नाही, तर एकमेव संस्था मला वाटतं अशी असेल, बोटावर मोजणे या इतक्या संस्था आहेत का ते राज्याचं त्याला सगळं कार्यक्षेत्र घेतलेलं आहे. मला वाटतं 70 का 72 हजार सभासद का 75,000 सभासद एवढी मोठी पतसंस्था आहे. आणि म्हणून तुम्ही जो माणूस देणार आहे, तुम्ही जी माणसं तिथं नेमणार आहे ती भरोशाची पाहिजे, विश्वासाची पाहिजे. बऱ्याच वेळा कर्ज वाटप होतं, चेअरमन एखादी चेअरमनकडून गोष्ट चुकली तर बाकीचे 4 संचालक सुद्धा चुकीच्या गोष्टी करीत असतात. बिगर कारणावर जर कर्ज दिलं तर हे तुमच्या ठेवीला काही आधार राहत नाही, पैसे उचलण्याचं खात्री राहत नाही. आणि म्हणून कर्ज वितरण करताना सुद्धा त्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. अहो, आमच्या गणोरेच्या शाखेमध्ये खोटं सोनं ठेवलं म्हणजे सोनार जो काही ठेवलेला होता त्या सोनारानं सुद्धा गडबड केली आणि डुप्लिकेट सोनं ठेवले त्यांनी. आणि जेव्हा ते काही त्याचं ऑडिट झालं तर ती सगळी जेलमध्ये गेली. म्हणजे अशा पद्धतीचा जर प्रकार होत असेल आणि या पद्धतीनं जर काम चालत असेल तर ती संस्था टिकणार नाही. आणि म्हणून डॉक्टर सारखे माणसे त्यांचा 5 वर्ष आपण पाहिलेला आहे कारभार, उत्तम प्रकारचा कारभार आहे. शिवाजीराव आहे, त्यामध्ये भापाळे आहे, चांगले गायकर आहे, सगळ्यांनी मिळून चांगली संस्था चालवली, 100 कोटीच्या ठेवी वाढवल्या. असं उत्तम काम आणखीन भविष्यात मिळायला पाहिजे. आपल्याला 10% असेल तर उद्याचा रिबीट आपल्याला 15% कसा मिळेल, कर्ज वसूल झालं पाहिजे, अशा पद्धतीचं आपलं नियोजन केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बारकाईनं पाहाव्या लागतील. नुसत्या आपला नातेवाईक आहे, आपला जोडीदार आहे म्हणून मत द्या, ह्या गोष्टी तुम्ही करू. बंधू भगिनी, या आजच्या प्रजासभेचे अध्यक्ष आमचे मित्र सुभाषजी गायकर, संस्थेचे चेअरमन डॉक्टर संकेत जेवढवले आणि सर्वच बंधू भगिनी, ही आर्थिक संस्था आहे. आर्थिक संस्थेचा कारभार कोणाच्या हातात द्यावा हे आपण खूप विचारपूर्वक ठरवलं तर त्या संस्था चालतील. कारण आताच पर्वतरावनी जी एक उदाहरण दिलं ते एकच उदाहरण दिलंय, परंतु अशा तालुक्यात आपण बऱ्याच संस्था पाहतोय की त्यांच्या संस्था सुरू करणं सोपं असतं, संस्था चालवणं अवघड असतं. म्हणून या संस्था कोणाच्या ताब्यात दिल्या पाहिजे, कशा दिल्या पाहिजे हे आपण विचार करण्याची गरज. आता इलेक्शन बिनवलं व्हावं यासाठी जे प्रयत्न झाले, काल मी एक अकोल्यातच मला एक सभासद भेटला, त्यांनी सांगितलं साहेब डॉक्टरनी चूक केली की त्यांना 4 जागा देत होते परंतु त्यांनी त्या घेतल्या नाही आणि निवडणूक लावली. मी त्यांना एकच प्रश्न केला, म्हटलं कदाचित ती डॉक्टरांची चूक असेल परंतु डॉक्टरांनी ते 4 लोक जे घेणार होते ते त्यांना पसंत होते का? तर ते म्हणत नाही. त्यांचं काही त्यातल्या 2 लोकांना वेळ होता की ही 2 लोक सोडून तुम्ही कोणी 4 केली. म्हटलं असं कसं चालेल? जर डॉक्टरांना तुम्ही 4 उमेदवार किंवा 4 नावं सुचवायला सांगत असेल तर ते डॉक्टरांचा अधिकार असला पाहिजे. आणि अशावर जर तुम्ही विश्वास ठेवून जर कोणीतरी अपप्रचार करत असेल तर त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. सर्व मतदारांना माझी एकच विनंती, कळकळीची विनंती, ही आर्थिक संस्था आहे, तिचा कारभार चांगल्या लोकांच्या ताब्यात द्यावा. मी या जनसेवा पॅनलला माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि नमस्कार, मी ह्या पॅनलचा उमेदवार आहे. डॉक्टर साहेबांनी
पाठीमागच्या वेळेला माझा आग्रह धरला आणि ह्या वेळेला म्हणजे दादा तुम्ही नसेल तर आपल्याला इलेक्शन लढायचंच नाही, ही पण सुरुवात झाली. महत्वाचं म्हणजे जो अपप्रचार बाहेर चाललेला आहे, जो अपप्रचार आहे हा अपप्रचार थांबला पाहिजे. खोटं बोलणं, रेटून बोलणं. पाठीमागचे 5 वर्ष आणि ह्या 5 वर्षामध्ये त्यांनी जे काही आता ते संचालक मंडळाच्या मिटिंगचा बाहेर सांगता येत नाही, पण जी काही हमरी जो काही हे हेककरपणा, चांगला एखादा निर्णय घ्यायचा तो घेऊ द्यायचा नाही, अशा प्रयत्नांचं ते वागणं होतं. आणि त्यासाठी शिवसंतो आता का नको, सुरेश सावंत का नको, त्याची कारण ही होती. कारण आम्ही चांगल्या कामाला आम्ही रेटून घेऊन गेलो आणि त्यासाठी डॉक्टरांनी पण आम्हाला साथ केली. मी ब्राह्मणवाडा गाव म्हणता, ब्राह्मणवाडा गावाचा तुम्ही नावाचा वापर करता. या 47 वर्षामध्ये तुमचे नातेवाईका व्यतिरिक्त तुम्ही गावातली किती गोरगरीब गरिबांची मुलं लावली. तुम्ही माझ्या काळामध्ये सभाजी बसले, सभाजी त्यांच्या मुलाला मी घेतो. गावचं बाहेरचे मला खेळायचं पुष्कळ वापर होतो. मग तुम्ही जर गावाचं जर हे करता, गाव म्हणता, फक्त तुमचं जेव्हा इथं इस्लाम खत्रे में मग गावाचं नाव घ्यायचं, तुमचा फायदा जर गावाचं नाव घ्यायचं. मग तुम्हाला जर गावाचा एवढा जर फुलका होता तर तुम्ही किती पोर गावची लावली, गोरगावांची लावली, नातेवाईक सोडून. बस मी माझं संपवतो. आपल्या तालुक्यातली सरकारची मंडळी ओळख करणारा ब्राह्मणवाडा गाव, कैलासवासी भाऊसाहेब मंडे, परत कैलासवासी सरकाररत्न यशवंतचे शिल्पकार जीवडोळे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. गुढीपाडवा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छाही देतो. सर्व माता भगिनी, आया बाया सर्व सरकारातले खूप ज्येष्ठ नेते आहेत, पर्वतराव नाईकवाडी आहेत, आमदारचे ठिकाणवे आहेत, सर्वांचंच कुठेतरी या सरकारात योगदान आहे. फक्त एवढंच सांगेल की 4 नाही फक्त 2च जागा देत होते. मी त्यालाही शेवटी तयार झालो, पण हे बिनविरोध दावा का झाला? 1 कोटी रुपये म्हणजे कमीत कमी 85 ते 86 लाख रुपये निवडणूक निधी दिलेला आहे हांडेपाटे. तो वाचावा, कारण की गेले 3 वर्ष मी तिथे चेअरमन आहे. मला माहिती आहे कर्मचारी असो आम्ही किती कष्ट करतो. आज कुठेतरी मला तुम्हाला बोलायला अभिमान वाटेल. विशाल सुंदर पतसंस्था ही 1200 कोटीची आहे, त्यांचा नफा मागच्या याच्यामध्ये 12 कोटी आहे आणि यशोमंदिर पतसंस्था 600 कोटीच्या जवळ चाललेली आहे, 13.5 कोटी नफा. मग माझं काय केलं, माझं एवढंच म्हणणं होतं की हे 1 कोटी रुपये जो निवडणूक निधी आहे तो लाभांश रूपाने सभासदांना मिळावा. मागच्या वर्षी 10% दिला, यावर्षी 12%, 13% झाला असता. मागच्या वर्षी जेव्हा 10% सभासदांना लाभांश दिला गेला, 2 कोटी रुपयाची रक्कम होती, यावेळी 1 कोटीची होती. मग हा लाभांश रूपाने तुम्हाला मिळाला असता. पण हा 3 वर्षाचा कारभार करताना जर प्रॉफिट वाढलाय, संस्था वाढलीये, जो संमिश्र व्यवसाय 80 ते 90 कोटीने वाढलेला आहे, तर मग याच्यामध्ये खरंच काही मी मन दुखावली का? कारण की हा पैसा तुम्हा सर्व सभासदांचा होता. जसं आता सांगितलं गेलेलं आहे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, अहमदनगर, पुणे जिल्हा, शहर, ग्रामीण या सर्व भागाची ही पतसंस्था आहे. म्हणजे ही पतसंस्था एवढी पुढे चाललेली आहे. तर ह्या पतसंस्थेमध्ये असलेला पैसा हा तुम्हा सर्व सभासदांचा आहे. माझी जबाबदारी जर मी अध्यक्ष आहे तर तो कर्जरूपाने चांगल्या हातात पडला पाहिजे. ही मन का दुखावली गेली हे मी हांडेपाटील सांगतो, सुभाष दादा हेही सांगतो की त्यांच्या काही फायली मी केल्या नाही. PF पेपर फ्रॉड, कामाला तामिळनाडूच्या माणसाला मी कसं कर्ज द्यायचं, बरोबर आहे, आपलं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे, कसं द्यायचं, इथून मन दुखावली गेली. 40%चं व्हॅल्युएशन 80% केलं गेलं, डबल केलं गेलं. मग जर असं सगळे असं आणि हे फ्रॉड पकडले गेले होते शिवाजी आरोटे आणि सुरेश सावंत, आणि म्हणून हे दोघं नको होते, बाकी दुसरं काही कारण नव्हतं.
आदरणीय दादा आणि सरकार साहेब हे 100% तेव्हापासून ते पतसंस्था असेपर्यंत हे नाण्याच्या दोन बाजू रथाचे दोन चाक राहणारच आहेत. आम्ही येणार, आम्ही जाणार, हे दोन नावं टिकली पाहिजेत. यासाठी कुठेतरी मी एक प्रयत्नही केला की त्यांचे जे वारसदार आहे त्यांच्यापर्यंत गेलो, तुम्ही या, तुम्ही बोला, कारण की हे पतसंस्था टिकणे गरजेचं आहे. मला पाहिजे तो रिस्पॉन्स नाही भेटला. आम्ही विड्रॉल करायला काय होतो, 1 कोटी वाचवावं तेही पुढे सभासदांनीच घेतला. आता मुंबईचे सर्व सभासद आले, क्लिनिकला आले, नंतर त्यांनी मीटिंग बोलावली, मोठी मीटिंग झाली. 400 लोक होते, कोणी नाही डॉक्टर. जनसेवा पॅनल या फक्त लढा, आमची लढाई कोणाबरोबर नाही, आमची लढाई आमच्या ठेवींसाठी आहे. तुमचं 3.5 वर्षाचा कारभार बघितलेला आहे. तुमच्याकडे पुढच्या 25 वर्षाचं नियोजन आहे असं तुम्ही बोलताय. तुमच्या जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी हे करा, आपण बघू काय करायचं. अक्षय गायकर, जी.के. गायकरांचा मुलगा, म्हणजे जे संस्थापक सदस्यांपैकी एक आहे, अतिशय म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या हे खूप पुढचं व्यक्तिमत्व आहे. मी सुद्धा नाही बोलत, गावात काही नावं असतात घ्या, तेवढं डॉक्टर तुम्ही घ्या, पण तरुण घ्या. तर हा त्याचाच परिभाग आहे की हा मुलगा आज इथं आहे, त्यालाही काही गरज नाहीये. महाराष्ट्र शासनासाठी काम करतो, त्याचं प्रायव्हेट सेक्टरमध्येही बऱ्यापैकी काम चालू, काही गरज नाही. पण ही लोक का सहकार्य देतात? आपले वडील म्हणून नाही, पण आपल्या भागाची अकोला तालुक्याची 1 नंबरची पतसंस्था आहे, ती टिकली पाहिजे यासाठी येतात. मग असं हाताला हात जोडले गेले तरच आपण पुढे जाणार. नेतृत्व जाणण्याने करावं, ब्राह्मणवाड्याने करावं, बेलापूरने करावं, कुठल्या गावात उद्या उठून ठाणे कल्याणचेही करू शकतात. संस्था जो चालू शकतो त्यांच्या हातात नेतृत्व द्या. पुढच्या 25 वर्षाचं ज्यांच्याकडे नियोजन आहे त्यांच्या हातात द्या. ज्यांना फक्त आणि फक्त स्वार्थ जर साधायचा असेल असा लोकांना दूर ठेवा. मग ते आम्ही पण का असेल, त्याच्यामुळे बोलतोय की जनसेवा पॅनल हे नेहमी सत्ताधारी पॅनल निवडून आलेलं आहे. आपलं विमान हे चिन्ह आहे. जास्त उहापोह न करता मी सर्वांना गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि विमानावर शिक्का मारा, पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला कुठेच खंत बाळगावी लागणार नाही की बाबा हा जे बोलला हे त्याने केलं नाही. आणि जसं भरतीचा एक हे निघालेला आहे, आजपर्यंत ज्या भरत्या सगळ्या झाल्या पैसे घेऊन झाल्या, ही पुढची भरती आहे ही फुकट होणार. हायली क्वालिफाईड लोक द्या, 34 नाही 70 लोक भरून पण फुकट होईल. पण शैक्षणिक दृष्ट्या ते मेरिटवर असणारे द्या, तुमच्या गावातले द्या, का नाही करू नका. आपल्या भागातली संस्था आहे, आपल्या भागातल्या संस्थे असल्यामुळे आपल्या भागातल्या लोकांच्याच उपयोगी आली पाहिजे. पण संस्थेचं जे स्वरूप हे प्रादेशिक अस्मितेत न बांधता महाराष्ट्रभर ठेवा. आज जसं बोलू की आदरणीय दादा आहे शिल्पकार साहेब, हे नाव शेवटपर्यंत राहणारच आहे. फक्त पुढच्या 25 वर्षाचं नियोजन ज्यांच्याकडे त्यांच्या हातात संस्था द्या. बघा ही संस्था 1000 कोटीचा टप्पा पुढच्या 5-6 वर्षात 100% क्रॉस करेल, हे मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. सर्व मान्यवरांना नमस्कार करतो. कैलासवासी प्रभू मास्टर, कैलासवासी जी.के. गायकर, संस्थापक संचालक व स्वर्गवासी उच्च मंदिरचे शिल्पकार उगवळे साहेब यांना वंदन करतो. माझं नाव अक्षय गणपत गायकर, मी जी.के. गायकर यांचा मुलगा आहे. त्यांचा सभासद क्रमांक होता 4, संस्थापक सदस्यांमधलं 1. आमची सणसवाडीची रूम होती, त्या रूम मध्ये यशोमंदिरच्या मीटिंग व्हायच्या. लहानपणापासून जे मी मोठा झालो ते एकच संस्थेचं नाव ऐकलं वडिलांच्या तोंडून आणि एकच संस्था बघितली, ती म्हणजे यशोमंदिर सहकारी पटपेढी. त्याच्या सर्व एजंट मी अटेंड केलेले आहेत. आणि जी छोटीशी संस्था होती त्याचा आज मोठा वृक्ष झालेला आहे. आज एवढीच नंतर आज मी या पॅनलमधून, जनसेवा पॅनलमधून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्षतेखाली ज्या संस्थेने 3 वर्षामध्ये एवढा चांगला नफा कमवला, प्रॉफिट मध्ये आली, मेरिट मध्ये आली, त्या जनसेवा पॅनलचा उमेदवार म्हणून तुमच्या समोर आहे. वडिलांची नेहमी इच्छा होती, अक्षय तू आपल्या भागासाठी काहीतरी कर, संस्थेसाठी काहीतरी कर. एवढीच खंत वाटते की आज ते या जगात नाहीत आणि मी आज इथे उभा आहे. परंतु पप्पा तुम्ही जिथे कुठे असाल मी तुम्हाला सांगू इच्छितो, या सर्वांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय, जसं तुम्ही काम केलं, जसं प्रभू मास्तरांनी काम केलं,
त्याच तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मी काम करेन आणि ही संस्था पुढे घेऊन जायला मदत करेन. ज्या पद्धतीने आम्ही जाहीरनामा केलेला आहे त्याला मी सेवानामा बोलेल, कारण की आम्ही सेवक आहोत सभासदांचे. आम्ही कोणी संचालक म्हणजे या सभासदांचे सेवक आहोत. तुम्ही सांगेल ते काम आम्हाला करायची आहे, आम्हाला तुमची सेवा करायची आहे. तसं आम्ही डिजिटल बँकिंग करणार आहोत, मोबाईल ऍप आणणार आहोत, जे आजकाल काळाची गरज आहे, जे इतर संस्थांकडे ते आपण पण इम्प्लिमेंट करणार आहोत. आणि व्हॉट्सअप मार्केटिंग आणि व्हॉट्सअप बँकिंगवर आम्ही भर देणार आहोत, जेणेकरून घर बसल्या बसल्या सभासदांना त्यांचे प्रॉब्लेम हे संचालक मंडळापर्यंत संस्थेपर्यंत नेता येतील. तर माझी तुम्हा सर्व ब्राह्मणवासियांना विनंती आहे, मी आणि आमचे सर्व पॅनलचे उमेदवार, आमची निशाणी विमान, या 6 एप्रिलला ग्रामाच्या साक्षीने आम्हाला विमान चिन्हावर मतदान करा आणि पुन्हा एकदा जनसेवा पॅनलला काम करायची संधी द्या. धन्यवाद. जनसेवा पॅनलची प्रचार सभा होत आहे. विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्ये विठ्ठलाला स्मरून सांगतो की ही जी काही मंडळी या पॅनलमध्ये आहेत ती अत्यंत होतकरू, तरुण, उच्च शिक्षित आहे. आता काळाची गरज आहे. संस्था चालवणं साहेबांनी सांगितलं फार कठीण झालेलं आहे. अनेक संस्थांना घरघर लागलेली आहे. अशा तरुण पिढीच्या हातात कारभार देणं म्हणजे संस्था सुरक्षित ठेवणं. आता आरोग्य साहेब तुम्ही सांगितलं म्हणून मी सांगतो, संभाजी गायकरांचा चिरंजीव म्हणजे मी गावाला ठरवलं, भरतीवर स्टे मी घेतला. मी भांडलो 2 लोकांना गावातल्या घ्या म्हणून. जे अधिकारी होते ते माझ्याकडे वकिली करणारा मुलगा होता, त्या ज्युनियरचा मावस भाऊ होता, यांना माहितीच नव्हती. यांनी सांगितलं गायकर साहेबांची 2 माणसं घेता का भरती कॅन्सल करून. योगेश आरोग्यांनी मला फोन केला की गायकर साहेब उद्या तुम्ही माघार घ्या, तुमची 2 माणसं घेतो. 2 माणसांपैकी मी राजेंद्र गायकर, माझा चुलत भाऊ, त्याचं नाव सुचवलं. त्याला घेतलं गेलं पण त्याच्याकडून 3 महिन्यानंतर मला वाटतं नाव घेत नाही व्यक्तीचं 3 का 4 लाख रुपये घेतले गेले आणि हे मलाही नव्हतं. म्हणजे अशी ही पद्धत आहे. आता मी येताना मला मिळाले, एका चांगल्या सदस्याने मला प्रश्न केला, या पॅनेलमध्ये ब्राह्मण आढावा 3च लोक होते. म्हटलं का? म्हटलं 6 लोक असली 3 लोक असली तरी तेवढा कारभार करणार. आज आम्ही त्यांच्याबरोबर आलो, काल तुम्ही त्यांच्याबरोबर होते, तेव्हा आम्ही बाहेर होतो, तेव्हा आम्ही असं म्हटलं का? पण आम्ही तत्वाशी भांडत होतो. आम्ही संस्थेच्या विरोधात कधी काम केलेलं नाही आणि करणार नाही. कारण माझे वडील पहिले या संस्थेचे उपाध्यक्ष. सगळ्यांचा शेअर स्वतः 10 रुपये, माझ्या वडिलांचा शेअर स्वतः 1000 रुपये. माझ्या वडिलांनी कधीही कर्ज घेतलं नाही, तरी त्यांचे शेअर स्वतः 7,500 रुपये. ते वडील गेल्यानंतर आईच्या खात्यात तसेच ट्रान्सफर झाले. बरेच काही पैसे, आता ती रक्कम मी सांगत नाही, ठेवली गेली. ती काय असेल लाखोच्या रुपयात आहे, पण मी कधी तिकडे बघितलं नाही. वडिलांच्या खात्यातून आईच्या खात्यात आली. आई गेल्यानंतरही मी तिकडे बघितलं नाही आणि व्याजही घेतलं नाही. का? तर संस्थेवर असणारं प्रेम. मला नेहमी फोन येतो संस्थेतून, काळा चौकी ब्रँचमधून, साहेब त्या पैशाचं करायचं काय, तुम्ही कोणाच्या तरी नावावर करून घ्या. पण संस्थेवर असणारं प्रेम हे आजही आमच्या घरामध्ये आणि आज टिकून आहे. मी संस्थेच्या विरोधात कधीही काम केलं नाही आणि करणार नाही. निवडणूक लढवणं म्हणजे काही विरोधात काम करणं नाही. त्या काळामध्ये वैचारिक मतभेद संस्थेला कोर्टापर्यंत नेत आहे, हा इतिहास आहे. आरोटे साहेब बरोबर आहे की नाही? आणि ज्यांनी पद भूषवले त्या संस्थेचं, त्या माणसाने तरी ते काम करायला नव्हतं पाहिजे. मला सांगितलं, आता 2 माणसांनी नाही 3ऱ्या माणसाने सांगितलं का तुम्ही तिथे पाहिजे होतं. म्हटलं मी तिथे पाहिजे होतं. मग मी त्यांना एक किस्सा सांगितला, गोकुळ आरोटेंना माहितीये. एजी वळवळेंनी माझं नाव तज्ज्ञ संचालक मध्ये
सुचवलं गेलं आणि आरोटे साहेब साक्षीदार आहे आणि माझ्याच गावच्या लोकांनी सगळ्यांनी मला विरोध केला. सुभाष, ही वस्तुस्थिती बरोबर आहे की नाही? हे कधीतरी बोललं पाहिजे, लोकांना कळायला पाहिजे. हा, मग आज आम्हाला सांगतायत तुम्ही गावाच्या विरोधात. मी गावाच्या विरोधात कधी नसणारे आणि नेहमी गावाबरोबर असणारे. माझी प्रामाणिक भूमिका, संस्था टिकली पाहिजे, ही संस्था सगळ्यांची, सगळ्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे. आज या संस्थेचा वटवृक्ष फोफावलेला आहे. आम्ही कधीच म्हणालो नाही की माझे वडील उपाध्यक्ष होते. माझ्या घरात आज मला सांगायची वेळ आली. ब्राह्मणवाडा समाज कल्याण मंडळ होतं, त्याचा फंड होता, त्या फंडाचं रूपांतर यशोमंदिर पतसंस्थेत झालं आणि त्याचे साक्षीदार आमचे देवराम आप्पा आहेत. त्यांना सगळा हा इतिहास माहिती आहे. पण आम्ही कोणत्याही स्टेजवर कधी सांगितले नाही की ही संस्था आमच्या घरून सुरू झाली, ही संस्था आमची. ही संस्था सगळ्यांची, ही ब्राह्मणवाड्याची, ही अकोले तालुक्यातली आहे, ही पुणे जिल्ह्याची आहे. ही ह्या संस्थेची सगळी पाळंमुळं आता महाराष्ट्रभर पसरलेली आहे. आपल्याला सगळ्या सभासदांसाठी काम करायचंय आणि त्या सभासदांसाठी काम करायचं असेल तर असे उच्च शिक्षित आणि ज्यांचा काही स्वार्थ लपलेला नाही, दडलेला नाही, अशा तरुण पिढीच्या हातामध्ये संस्थेचा कारभार देण्यास काही वावगं ठरणार नाही. त्यामुळं आता येणाऱ्या 6 तारखेला आपण सर्वांनी मिळून एकच निश्चय पक्का करायचा आहे की विमानावर शिक्का मारायचा आहे आणि ह्या जनसेवा पॅनलला भरघोस मताने निवडून द्यायचंय. धन्यवाद. चालक मंडळ निवडणूक 2025 ते 30 सहकार रत्न एस.जी. हुल्लवळे साहेब यांच्या विचारांच्या सभासदांचे जनसेवा पॅनलच्या जो प्रचारार्थ आपण या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे. त्या सभेसाठी खास करून अकोल्यावरून आलेले आमचे मार्गदर्शक कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तिकांडे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक परबत नायकोडी साहेब, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक देवरामाप्पा, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट वकील साहेब, गोकुळदादा, आमचे मित्र देवकर साहेब, त्याचप्रमाणे आमचे मित्र रवींद्र हांडे असतील, शिवाजी आरोटे असतील, पाटील शिवाजी हांडे असतील, त्याचप्रमाणे आरोटे सर असतील, मग सदाशिव आरोटे सर असतील, ज्ञानदेव आरोटे सर असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेले सर्व सभासद बंधू आणि भगिनींनो, त्याचप्रमाणे प्रचारार्थ आलेले सर्व आपल्या संस्थेचे अध्यक्ष साहेब डॉक्टर संकेतजी, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत जे इलेक्शनसाठी उभे आहेत ते सर्व उमेदवार आज खऱ्या अर्थाने आपण प्रचारासाठी या ठिकाणी आलेलो आहेत. साहेब, प्रचार चालू आहे, प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. जर गावात मला जर कोणी विचारलं का आपल्या आता तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने अपप्रचार या ठिकाणी चालू आहेत की आपल्या गावचा पॅनल आहे. अरे गावचा पॅनल आहे, ठीक आहे, गावचा पॅनल आहे, आम्ही म्हणत नाही, गावची माणसं त्या पॅनलमध्ये आहेत. परंतु ज्या वेळेस इथून मागे ज्या वेळेस इलेक्शन झाली त्यावेळेस हा सर्वजण सत्ताधारी पॅनलमध्येच होते, सर्वजण. मग तुमचं बिनसलं कुठं? मग साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने बिनसलं कुठं? तर विचारामध्ये तफावत आहे, विचारामध्ये तफावत आहे. चांगल्या पद्धतीने कारभार या ठिकाणी डॉक्टर संकेतजींनी केलेला आहे. आणि मग चांगला कारभार करत असताना जर तुम्ही त्या मंडळींना सांगत असताना का आमच्यामध्ये 2च या 3च या हे कुठं योग्य आहे? मला सांगा, ह्या कोणती पद्धत आहे? आणि ह्या पद्धती आता इकडे दादांनी सांगितलं भरतीच्या बाबतीत मी सविस्तर बोलणार, मी चांगल्या बऱ्याच गोष्टींवर सविस्तर बोलणार आहे. माझ्याकडे सुद्धा सकाळीच भेट झाली, काही विरोधातील मंडळी आली होती. तुम्ही ब्राह्मणवाडा गावचे सरपंच आहे. मी म्हटलं मी का आज सरपंच झालोय का? मी 5 वर्षापासून सरपंच आहे. तुम्ही संस्थेच्या हितासाठी किंवा संस्थेमध्ये ज्या चांगल्या गोष्टींच्या विचार विनिमय करण्याची ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस तुम्ही कुठं होता? आज एक 5 ते 6 दिवस जर राहिलेले आहेत इलेक्शनला, त्यावेळेस तुम्ही आमच्या मदतीसाठी येता आणि त्यावेळेस तुम्ही जर सांगता की आज ब्राह्मणवाड्याची अस्मिता आहे. मी असं म्हणतो की ब्राह्मणवाड्याची अस्मिता जरूर आहे, परंतु डॉक्टर संकेत जर जांभळेचे असतील, आमचे फापाळे मामा जाचकवाडीचे असतील, परिसरातील गावातील उमेदवार असतील, ते कुठे ब्राह्मणवाड्याच्या बाहेरचे आहेत? हे आपल्या तालुक्यातील आहे. ब्राह्मणवाडा मोठं गाव असेल म्हणून ब्राह्मणवाड्याचं जरी नाव असेल, परंतु छोटी छोटी गावं ही ब्राह्मणवाड्याचे भाऊ आहेत.
आणि त्या गावातली माणसं आमची कोणीतरी नातलग असतील, भाऊबंद असतील, मग हा प्रचारच मुळात चुकीचा आहे. आणि प्रथमपासून पाहिलं, जर तुम्हाला बिनविरोध जर पॅनल करायचं, बिनविरोध इलेक्शन करायचं होतं किंवा एकच पॅनल करायचा होता, तर खऱ्या अर्थाने वैचारिक बैठक व्हायला लागत होती. आणि तुम्हाला जर अडचणी येत होत्या त्यावेळेस गावातील, मग ते गाव ब्राह्मणवाडा असन, बेलापूर असन, जांभळे असन, चैतन्यपूर असन, परिसरातली सर्वच, आपल्या पठार भागाची सर्वच गाव होती, त्या पठार भागातील सर्व गावांच्या स्थानिक, मग ते स्थानिक सरपंच असतील, गाव कारभारी असतील, त्या गाव कारभाऱ्यांना एकत्र घेऊन त्यावेळेस तुम्ही बैठक का लावली गेली नाही की आमचं काहीतरी कुठेतरी बिनसतंय, आमचं हे सर्व एकत्र करा, एकत्र विचार करा आणि तुम्ही ठरवा ते डायरेक्टर आम्हाला द्या, आम्हाला मान्य आहे. परंतु डॉक्टर साहेब, सांगायला मी काही कोणाला घाबरत नाही, मी कोणती गोष्ट मांडायला घाबरत नाही, माझी वृत्ती परकड आहे, मी काही माझ्या मनात लपून ठेवत नाही. मला एक सांगा, विकास यांना कोणाचा करायचा आहे? विकास पतसंस्थेचा करायचा आहे, यशो मंदिरचा करायचा आहे का यांचा वैयक्तिक करायचा आहे? अहो मी सांगतो, गेले 30 ते 40 वर्ष यांनी पद भोगली असतील, 30 ते 40 वर्ष मला वाटत नाही, थांबायला पाहिजे कुठेतरी. आपल्याला समजत नाही, आपली बुद्धी, मी कोणाचं नाव घेणार नाही, वयोमानानुसार प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेत बदल होत असतो. मग ह्या नवतरुणांना संधी देण्यासाठी तुम्हाला कमीपणा काय वाटला होता? मग तो कोणत्याही भागातला असेल, आपल्या परिसरातला आहे, आपल्या ब्राह्मणवाडा विभागातला आहे, तुम्ही ब्राह्मणवाडा विभाग म्हणा ना, आणि अस्मिता ब्राह्मणवाड्याची असेल तर परिसराने काय करायचं? ते परिसराने तुम्हाला कधी मदत केली नाही. एच.जी. हुल्लवळे साहेबांनी काय केलेलं नाही का? जर शिवाजींनी सांगितलं, डॉक्टर साहेबांनी सांगितलं, नाण्याच्या दोन बाजू, एम.एस. गायकर साहेब जर नाण्याची एक बाजू असेल, ते जर संस्थापक, त्यांनी जर ह्या संस्थेची स्थापना केली असेल, तर यशो मंदिरचं रोपटं फुलवण्याचं काम एच.जी. हुल्लवळे साहेबांनी केलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने ही दोन्ही माणसं, गायकर साहेबांबद्दल सुद्धा आम्हाला अभिमान आहे, परंतु प्रत्येकाने कुठं थांबलं पाहिजे, प्रत्येकाने थोडंसं ठरवलं पाहिजे. हे आम्ही सांगण्याची गरज नाही. तुम्ही जिवंत उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात पाहता, ते पवार साहेबांच्या घरातले घ्या, मग अजितदादा असतील, मोठे पवार साहेब असतील, कुठेतरी कोणीतरी थांबलं पाहिजे आणि नवीन पिढीला संधी दिली पाहिजे. आणि नवीन पिढीला संधी न देण्याची कारण काय? साहेबांनी सांगितलं भरतीमध्ये, साहेब वस्तुस्थिती आहे, मी वस्तुस्थिती मांडणार होतो, माझ्या अगोदर साहेबांनी मांडली. ह्या ब्राह्मणवाडा गावामध्ये तुम्ही जर 5-6 डायरेक्टर होता, त्या 5-6 डायरेक्टर, मला एक उदाहरणार्थ त्यांनी सांगावं, मी जाहीर करतो की कोणाच्या गरीबाच्या घरातील जर कोणाला कामाला घेतला असेल तर मला त्याचं नाव जाहीर करून सांगा, मला त्याचं नाव जाहीर करून सांगा. विकास त्यांच्या फॅमिलीचा करायचा आहे, त्यांच्या कुटुंबांचा करायचा आहे. विकास पतसंस्थेचा करायचा नाही. पतसंस्था त्यांना चालवायची असेल तर त्यांच्या फॅमिलीसाठी चालवायची. त्यांची मुलं कामाला आहे, त्यांच्या मुलांची मुलं कामाला आहे, परत त्यांच्या मुलांची मुलं येणार आहेत, म्हणून ही धडपड चालू आहे. आणि मी आभार मानतो संकेतजींचं. माझी फोनवर वारंवार साहेब चेअरमनच्या झाल्याच्या अगोदर माझी फार ओळख नव्हती, माझी हुल्लवळे साहेबांची ओळख होती. हुल्लवळे साहेब इतकी मोठी माणसं असताना आम्ही गावात आल्यानंतर हुल्लवळे साहेब गळ्यात हात घालून, आपण तर खूप लहान आहे, परंतु हुल्लवळे साहेबांची एक खासियत होती, माणूस कोणी असला, लहान मूल जरी असलं तर गळ्यात हात घालून त्याची विचारपूस करायची. आणि म्हणून खऱ्या अर्थाने एच.जी. हुल्लवळे साहेब सहकार रत्न झाले. कशामुळे झाले? काहीतरी त्यांच्याकडे देण्या घेण्यासारखं असेल ना. आणि मी पाहिलेलं आहे भाऊसाहेब भांडेंची आणि एच.जी. हुल्लवळे साहेबांची चर्चा पाहिलेली, जे बाबांकडून घेता आलं ते एच.जी. हुल्लवळे साहेबांनी घेतलं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने तालुक्यात जर सहकारामध्ये नाव घेतलं जात असेल तर भाऊसाहेब भांड्यांचं 1 नंबरला घेतलं जात असेल, तर आपल्या पठार भागावर बाकी एच.जी. हुल्लवळेंचं नाव सुद्धा अग्रक्रमाने घेतलं जातं. त्याला ही कारण आहेत. आणि संकेत डॉक्टर साहेब, तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही जाहीर केलं की यानंतर 34ची काय 70ची भरती होणार, परंतु ती गोरगरिबाची एज्युकेटेड आमचा हेच महत्वाचं आहे की सुशिक्षित चांगल्या पद्धतीने एज्युकेशन असलेल्या मुलांना त्या ठिकाणी तुम्ही कामाला घेणार. मी तुमचं अभिनंदन करतो. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो साहेब, या ठिकाणी अपप्रचार चालू आहे ना, ब्राह्मणवाड्याची अस्मिता आहे, ब्राह्मणवाड्याचे उमेदवार नाही. अहो तिकडे 4 असतील, तुम्ही 3 घेतले. मला माहित आहे थोडीशी अडचण तयार झाली संकेतजींची. का? मला त्यांनी फोन केला होता, तुम्ही सांगा कोणाला घेऊ. मी फक्त एकच सांगितलं, मी नावं सुचवणार नाही, परंतु जी मुलं घ्यायची असेल, जे कोणाला घ्यायचं असेल, सुशिक्षित घ्या, चांगले घ्या, ज्यांच्याकडून तुमच्या कारभारात मदत होईल. आणि मी संकेतचं स्वागत करतो, कारण आपलं यांचं आरोटे आमचे जी के अक्षय एक हुशार मुलगा आहे. माझी अक्षय मुंबईला असल्या कारणाने तो त्याच्या नोकरीने माझी फोनवर चर्चा होत असती. आपल्याकडे जलजीवन मिशन मध्ये मला वाटतं अक्षय गुलाबराव पाटलांकडे काम करतो.
मंत्र्यांकडे काम करतो आणि एवढ्या चांगल्या ठिकाणी सर्व्हिस करत असताना एक वडिलांची अस्मिता होती आणि जाण आहे की आपल्या वडिलांनी ही पतसंस्था उभारणीसाठी काय केलेलं आहे त्याची जाण धरून आपल्या नोकरी सांभाळून ह्या सेवेमध्ये उतरायचं आहे. दुसरे आमचे विकासजी महालेंचं नाव पॅनलमध्ये आल्यावर मला आनंद झाला. म्हटलं नाव कमी करू नका, मी संकेत बरोबर बोललो. म्हटलं आमचा एक युवक आणि एक धडाडीचा युवक आहे, परिसरामध्ये काम केलेलं आहे. आणि साहेब तुम्हाला सांगायला हरकत नाही, आमचे तिकंडे साहेब आलेत, इकडे दुसरे नायकोडे साहेब आले, तुमचा पराजय होणारच नाही. एवढी मोठी माणसं तालुक्यात जर तुमच्या बरोबर आहे तर तुमच्या पराजयाचा हा विषयच येत नाही. आणि समोरच्यांनी बोलताना जरा भान ठेवायचं. एक गोष्ट सांगतो साहेब, आपले 3 आहेत आता, विजय तुमचा होणारच आहे, खात्रीने सांगतो विजय आपल्या पॅनलचा होणारच आहे. परंतु विजय झाल्यानंतर ज्या वेळेस गायकर साहेबांची खंत बोलून दाखवली का गायकर साहेबांना, आम्हाला माहित आहे गायकर साहेबांना ज्यावेळेस तज्ञ संचालक मध्ये घेतलं जात होतं त्यावेळेस विरोध करणाऱ्यांची नावं सुद्धा गायकर साहेबांनी त्यावेळेस आम्हाला सांगितली होती. परंतु आता तुमच्याकडे विरोध करणाऱ्याला कोणी नाही, तुमच्याकडे एक एज्युकेटेड चांगला पॅनल आहे, शिवाजी दादा आहेत, चांगले पॅनल आहे. परंतु ती कसर नक्कीच भरून काढा. ते 3 आहेत परंतु 2 ते तज्ञ असून बिनविरोध संचालक मध्ये ज्यावेळेस घेतात त्यावेळेस ब्राह्मणवाड्याची 2 घेऊन ती सुद्धा खंत आमची भरून निघल. आणि बाकीच्या गोष्टी तर सांगायला काही हेच नाही, तुमचं कारभार एकदम उत्तम. मुळात प्रश्न तिथेच तयार झालेला आहे, तुम्ही चांगला कारभार केला. आता आम्ही बघतो सांगायला मी जरा थोडा परखडे, आमच्या बऱ्याच संचालकांच्या जाणे येण्याचे प्रश्न तयार झालेले आहेत. मग 3 वर्षापूर्वी काय काळ होता त्यांचा गावकऱ्यांना माहित आहे. मग कशावर काय चालत होतं फार काय मला बोलण्याची त्या खोलात जाण्याची मला गरज नाही. परंतु तुम्ही चांगला कारभार केलाय म्हणूनच तुम्हाला विरोध आहे, बाकी विरोध करण्याचं दुसरं काही कारण नाही. तरी तुम्ही संस्थेचे 85 लाख रुपये वाचतील म्हणून तुम्ही प्रयत्न केला, तुमच्या प्रयत्नाबद्दल सुद्धा तुमचं अभिनंदन आहे. परंतु काळजी करू नका, लढाईची वेळ असती, काही हरकत नाही. पराजय हा नाण्याच्या 2 बाजू आहे, कोणाचं तरी जय होणार आहे पण जरी काही झालं तरी बाकी आपल्याला यशोमंदिर वाचवण्यासाठी काही हो आपल्याला लढायचे. मग ती लढाई कुठपर्यंत न्यायची हे साहेब तुमच्या नेतृत्वाखाली, तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि ब्राह्मणवाड्याची काळजी करू नका. मी तुम्हाला शब्द देतो की माझे मित्र तर आहेत, माझ्या मित्र कंपनीच्या वतीने आपल्या पॅनलला संपूर्ण पाठिंबा आहे. आणि तुम्हाला सांगतो मी काम करण्याची इतकी तयारी दाखवतो. माझे शेतकऱ्यांबरोबर वैयक्तिक रिलेशन आहे, तिकंडे साहेबांना माहिती. मी शेतीचा व्यवसाय करतो, मी शेतकरी निगडीत व्यवसाय करत असल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांबरोबर माझे संबंध आहे, गावात चांगले संबंध आहे, परिसरात चांगले संबंध आहे. प्रत्येक सभासदाबरोबर जाऊन तुमची जी योग्यता आहे ती मी प्रत्येकाला सांगून चांगल्या पद्धतीने तुम्हाला ह्या भागातून मतदान मिळवून देईन एवढंच सांगतो. आणि आपण सर्वांना ही विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या पॅनलला म्हणजे विमान हे चिन्हच पाहून, आपल्याला बाकीचं काही पाहायचं नाही, आपल्याला विमान हे चिन्ह पाहिजे. विमान चिन्ह पाहून जिथं विमान दिसन तिथं शिक्का मारून आपल्याला जनसेवा पॅनलला निवडून आणायचे. आणि निवडून आणल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, आपल्या विभागाच्या वतीने सांगतो, गावच्या वतीने सांगतो, बेरोजगार मुलं असतील त्यांना सांगतो की जिदा आपल्याला यशोमंदिरची मदत लागल ती बाकी डॉक्टर संकेत कडून घेतल्याशिवाय मी राहणार नाही. कारण माझं कोणतंही काम गावचं गोरगरिबांचं, साहेब तुम्हाला एक पद्धत सांगतो, इथं गोरगरिबांची कामं आणली ना तर कोणी डायरेक्टर येत नव्हतं, माझ्याकडे यायचं, मी तुम्हाला फोन करायचा. परंतु मी सांगतो कोणतंही काम असू डॉक्टर संकेत यांनी कधीही अडवलेलं नाही. मी फोन केला तर ते काम त्यांनी सांगायचं फक्त अधिकाऱ्यांना भेटा, तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. मग ते कोणाचं कर्जाचं असू किंवा एखाद्या इथं सर्वच चालतं, कर्ज असन, सेटलमेंट असन, सगळं असन. परंतु जे कायदेशीर बाबीमध्ये बसतात ते काम संकेतजींनी आमच्यासाठी केलेलं आहे. आणि संकेतजींनी बाकीच्या सविस्तर गोष्टी त्यांच्या भाषणात तर आपल्याला सगळ्यांना सांगितलेलंच आहेत. मग बाकीच्या गोष्टींविषयी काय आपण बोलण्यात काही मजा नाही. आणि सेवेच्या बाबतीत एक सेवा सांगतो, RTGS ची सेवा. मी व्यापार करत असल्यामुळे माझं मुंबईवरून कायम पेमेंट यायचं, मी आग्रह धरला होता संस्थेकडे. आणि माझा आग्रह, मी चेअरमन झाल्यावर पहिल्या महिन्यात संकेतजींना बोललो का आपल्याला RTGS आणि NFT ची सुविधा चालू करा. अगदी तालुक्यात प्रथम RTGS आणि NFT ची आपल्या तालुक्यात, आता महाराष्ट्रात कितवा नंबर असं मला माहित नाही, परंतु आपल्या तालुक्यात RTGS आणि NFT ची सुविधा देणारी यशोमंदिर ही पहिली पतसंस्था आहे. आणि एवढा विकास जर शाळांच्या माध्यमातून होणार असेल तर आपल्याला कुठे जायची गरज नाही. बाकीच्या कामांच्या बाबतीत संकेतजींनी सांगितलेलंच आहे आपल्याला. मग बाकीच्या गोष्टी काही इतक्या महत्वाच्या नाही. गावची अस्मिता आहे, शारदाताई गायकर गावातल्याच आहेत, अक्षय गावातल्याच आहे, शिवाजी दादाही एक जुने जाणते नेतृत्व आपल्याला कोणीतरी असावं त्याची जाण धरून सर्व दादांनाही घेतलेलं आहे.
सभासद क्रमांक 32 आहे आणि संस्थापक जर आपण म्हणत असेल पॅनलचं नाव संस्थापक ठेवत असेल तर क्रमांक 4च्या सभासदाचा मुलगा आहे तो कोणाचा आहे, ते कोण आहे? ह्या गोष्टींची जरा बाकीचे अपप्रचार थोडेसे आपणही बाजूला सारा आणि पॅनलला भरभरून मदत करा, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि साहेब तुम्हाला शब्द देतो परिसराच्या वतीने, काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहे. एवढं बोलून